नीट 2026 पेपर फुटी प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकत असतानाच आता आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार लाखो रुपयांच्या व्यवहारातून पेपर विक्री झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। काही आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने झाल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय। बघूया त्याचबद्दलचा एक रिपोर्ट। नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात तपासाचा फास आता अधिक आवळला जातोय। लातूरमधील काही नावांभोवती संशयाची साखळी तयार झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पीव्ही कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्याबाबत कसून चौकशी सुरू आहे। या दोघांनी काही स्पेशल क्लासमधील पालकांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। यासाठी तब्बल 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। धक्कादायक बाब म्हणजे हेच प्रश्न पुढे काही नातेवाईक आणि मित्रांपर्यंत पोहोचवल्याचाही संशय व्यक्त होतोय। त्यासाठी 2 ते 10 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा आहे। तपास यंत्रणांच्या रडारवर आता आर्थिक व्यवहारांची साखळी आली आहे। ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची माहितीही तपासली जाते। काही व्यवहार कुटुंबियांशी संबंधित खात्यांमधून झाल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। पीव्ही कुलकर्णी आणि मोटेगावकर यांनी 10 ते 12 लाखाला पेपर विकल्याचं समोर आले। त्यामुळे आता सीबीआय जे आहे ते आता ज्यांना पेपर विकले त्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत। त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता सीबीआयचं लक्ष द्यायचं ते ज्यांनी पेपर विकत घेतला अशा विद्यार्थ्यांकडे आहे। या परीक्षेनंतर शिवराज मोटेगावकर यांना पीव्ही कुलकर्णीशी वारंवार संपर्क साधण्याची माहिती समोर येते। मोबाईल तपासणीत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचंही बोललं जातंय। दरम्यान संशयित विद्यार्थ्यांच्या नोट्स, प्रश्नपत्रिका आणि अभ्यास साहित्याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। ज्या पालकांवर संशय आहे त्यांच्या मुलांचीही चौकशी सुरू आहे। पीव्ही कुलकर्णी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं सुद्धा सीबीआयला संशय, त्यामुळे आता सीबीआय आर्थिक व्यवहाराची तपास करत आहे। त्यासोबतच पाहायला गेलं तर ज्या पालकांना पेपर विकले गेले, ज्या विद्यार्थ्यांना ते पेपर दिले गेले त्यांचे सुद्धा आता जबाब सीबीआयने नोंदवलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेत